याच्या आधी आपण एक इंडिव्हिज्युअल घरं असली तर त्या घराच्या बाहेर पोस्ट बॉक्स कसा असतो आणि तिथे मग ते पोस्टमन येऊन पत्र टाकतात आणि आपलं पत्र असेल तर त्या पोस्ट बॉक्समध्ये टाकायचं आणि फ्लॅग वर करून ठेवायचा, हे बघितलं होतं. आता जर सोसायटी असेल, अनेक अपार्टमेंट असतील, तर ह्या तऱ्हेचा हा पोस्ट बॉक्सेस असतात. ओके, हे बांधलेलं आहे आणि हे त्यात बॉक्स आहेत. हे बॉक्स साधारण कसे दिसतात हे बॉक्स, तर आपल्याकडे बँकेचे लॉकर असतात ना, तसे आहेत हे. आणि हे हा नंबर दिसतोय, हा इंडिव्हिज्युअल फ्लॅट साठी दिलेला नंबर, असे हे लॉकर आहेत. 1 2 3 4 5 असे. आणि ह्या लॉकरच्या खाली आणखी मोठे मोठे लॉकर आहेत, 1 2 3 4. आणि हे स्ट्रक्चर जे आहे, हे सगळं स्ट्रक्चर पोस्टल डिपार्टमेंटचं अप्रूव्ड स्ट्रक्चर आहे. आणि हे बाहेर पाऊस पाण्यात, बाहेर उन्हात बांधलेलं असतं आणि इतकं सुंदर मेंटेन केलेलं असतं. ह्यात कितीतरी पाऊस पडतो आणि कितीतरी बर्फ पडतो, तरी ह्या बॉक्समध्ये काहीही आत जात नाही आणि तुमची मेल सगळी सेफ असते. तर कसे ऑपरेट करतात आता बघूया. हे जे आहेत ना, हे बॉक्स आणि हे याच्या ज्या किल्ल्या असतात ना, तर एक किल्ली, हे हे जे चौकोन आहेत हे, त्या एक एक चौकोनाची किल्ली पोस्टमॅन जवळ असते आणि ते एकदम सगळे बॉक्स उघडू शकतात पोस्टमॅन. आणि इंडिव्हिज्युअल फ्लॅट ओनरला एक एक किल्ली दिलेली असते. इंडिव्हिज्युअल फ्लॅट ओनरला तो फक्त लॉकर उघडू शकतो. आणि ह्या लॉकर मध्ये समजा पुष्कळ आता मेल असेल किंवा मेल आलेली ह्या लॉकर मध्ये जाऊ शकत नसेल, तर मग ह्या किल्ल्या खालचा हा जो मोठा लॉकर आहे, त्याच्या सगळ्या किल्ल्या इथेच ठेवलेल्या असतात. तर पोस्टमॅन काय करणार, हा मोठा लॉकर उघडणार, त्यात तुमची वस्तू ठेवणार आणि ही किल्ली तुमच्या लॉकर मध्ये टाकणार. आणि तुमच्या लॉकर मध्ये किल्ली सापडली की तुम्ही हे मोठ्या लॉकर मधून तुमची वस्तू काढून परत तिथे किल्ली मोठ्या लॉकरला लावून ठेवायची. अशी ही व्यवस्था असते. आणि हे वेदर प्रूफ आहे. ऊन पाऊस याच्यावर काहीही परिणाम होत नाही. आणि असं किती सुबक स्ट्रक्चर बांधलेलं असतं सोसायटीमध्ये. तर हा एक उत्तम नमुना आहे की कसे करू शकतात. आपल्याकडे कसं आता पोस्टमॅन बंद केला, प्रत्येक काही मजल्यावर आता पोस्टमॅन जात नाही. म्हणजे हाय राईज बिल्डिंग असतात तर पोस्टमॅन काही चढत नाही सगळे मजले. आणि पोस्टमॅन ते विविध प्रकारचे डबे, पत्र्याचे डबे, विविध प्रकारचे, विविध आकारांचे, विविध शेपचे बनवून घेतात. त्यांना किल्ल्या लावलेल्या असतात, ते चालत नाही, त्यात मेल पडत नाही. हे असे अनेक प्रॉब्लेम असतात. पण हे पोस्टल डिपार्टमेंटचं अप्रूव्ड असे हे पोस्ट बॉक्स प्रत्येक फ्लॅट साठी दिलेले आहेत. पुढे आता बघूया. मगाशी सांगितल्याप्रमाणे हा आता एक फ्लॅट साठी बॉक्स आहे, हा दुसऱ्या फ्लॅट साठी. आणि या सगळ्या बॉक्स एकदम पोस्टमॅन उघडू शकतो. ज्याच्या ज्याच्या मेल आलेल्या असतात तर त्या इथे टाकतात. मेल पुष्कळ येतात आणि पोस्टल डिपार्टमेंट फार ऍक्टिव्ह आहे. म्हणजे त्याला पुष्कळ काम असतं. जसं आता आपल्याकडे इंडियामध्ये पोस्टल डिपार्टमेंटला हळूहळू कमी काम होत जातं, तसं नाहीये. इथे पुष्कळ काम आहे आणि हे मोठे आहेत. आणि ही अशी किल्ली ही फ्लॅट ओनरकडे दिलेली असते. ती किल्ली इथे लावायची आणि हा लॉकर उघडायचा, आपली मेल काढायची, लॉकर लॉक करून ठेवायचा. आणि पोस्टमॅन मात्र हा सगळाच्या सगळा, हे सगळेच्या सगळे बॉक्स एकदम उघडू शकतो. त्याच्याकडे ती किल्ली असते. आणि आउट गोईंग मेल म्हणून इथे लिहिलेलं असतं, ते पुढे दाखवतो. तिथे तुमची बाहेर जाण्याची मेल टाकून ठेवायची. तर अशी ही पद्धत आहे. लॉकर उघडला म्हणजे हा वरचा लॉकर उघडलेला आहे. यात ही अशी मेल आत टाकलेली असते. तुम्ही आपली मेल काढून घ्या आणि लॉकर लॉक करा. प्रत्येक फ्लॅट ओनरला एक किल्ली ह्या पोस्ट बॅगची दिलेली असते. आणि ह्या पोस्ट बॉक्स आणि ह्या ओव्हरऑल हे सगळा जी अरेंजमेंट आहे, ही पोस्टल डिपार्टमेंटची अप्रूव्ड असते. हा आतून लॉकर असा दिसतो. आणि आउट गोईंग मेल असेल तर इथे तुम्ही उघडायचं ते आणि इथे आउट गोईंग मेल टाकून ठेवायची. तर पोस्टमॅन रोज येतो, रोज आपापली मेल तिथे टाकतो. आउट गोईंग मेल असेल तरी घेऊन जातो. अशी ही सुबक आणि सुंदर पोस्ट बॉक्सची व्यवस्था असते.
ज्याच्यामध्ये ऊन, पाऊस, पाणी, बर्फ काहीही आत जात नाही आणि हे अगदी उघड्यावर ठेवलेले असतात. त्यामुळे कोणीही केव्हाही येतो, आपली गाडी तिथे पार्क करतात, पार्किंग ठेवलेलं असतं, की हा जिथे जिथे पोस्ट बॉक्स आहेत लावलेले सोसायटीमध्ये तिथे पार्किंग असतं. लोक गाड्या पार्क करतात, आपली मेल घेऊन जातात आणि पुन्हा आपला लॉकर लॉक करून ठेवतात, जो सेफ असतो. तर अशी ही सुंदर व्यवस्था दिसली म्हणून त्याचा एक छोटासा व्हिडिओ बनवला.